हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी कल्पिता राणे हळदे तुमच्या सगळ्यांचं सखी डायरीजमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज मी घेऊन आलेली आहे आपला उन्हाळी वाळवणातला पदार्थ तिसरा म्हणजे स्पायसी बटाटा पापड. हे बटाटा पापड जर तुम्ही एकदा टेस्ट केले तर इतर कुठलेही पापड खाण्याची इच्छा होणार नाही, इतके टेस्टी लागतात. आणि हे पापड कसे फ्राय करायचे हे तर आपण पाहणारच आहोत. हे बटाटा पापड असल्यामुळे बटाट्यामुळे हे फ्राय केल्यानंतर ह्याला लालसर कलर येतो. कशा रीतीने आपण व्यवस्थित हे कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे हे आपण पाहूया. चला. तर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे आणि मेन इन्स्ट्रक्शन म्हणजे आपल्याला हे तेल खूप जास्त कडक नाही करून घ्यायचे. अगदी पापड फ्राय होईल इतकं गरम झाल्यावरती आपल्याला पापड फ्राय करायला घ्यायचे. ते छान तेल तापलेलं आहे. गॅसची फ्लेम लो करूयात आणि आपले पापड फ्राय करायला घेऊयात. इथे मी पापड सोडलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. अगदी पलटूल पलटूल लगेच आपल्याला हा पापड काढून घ्यायचा आहे. बटाटा असल्यामुळे फार वेळ लागत नाही हे पापड फ्राय व्हायला. आणि जर का आपण फास्ट फ्लेमवरती म्हणजेच हाय फ्लेमवरती जर हे खूप असे फ्राय करून घेतले तर बटाटा असल्यामुळे हे नंतर कडवट लागतात. त्यामुळे फ्राय करतानाची ही काळजी आपल्याला घ्यायची. पलटी पलटी करून पटकन हे तेलातून काढून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने मी सर्व पापड फ्राय करून घेत आहे. आता मुख्य म्हणजे हे पापड आपल्याला फक्त फ्रायच नाही तर हे रोस्ट सुद्धा करून घेता येतात. तर अशा पद्धतीने मी इथे छान रोस्ट करून घेते. फक्त आपल्याला पटपट हे रोस्ट करून घ्यायचं. तर या ठिकाणी मी तुम्हाला हे मस्तपैकी आपले असे कुरकुरीत हे पापड फ्राय आणि रोस्ट दोन्ही करून दाखवले. तर हे बघा, आत्ता तर आपले हे पापड फार असे कुरकुरीत आहेत म्हणजे तुम्ही ऐकू शकता. पण काही वेळेला हे जेव्हा आपण स्टोर करतो तेव्हा बटाटा असल्यामुळे हे सॉफ्ट होऊन जातात, म्हणजेच नरम पडतात. त्यावेळेला घाबरायची गरज नाहीये. या ठिकाणी आपले बटाट्याचे पापड खराब नसतात झालेले, फक्त ते सॉफ्ट झालेले असतात. तर थोड्या वेळ फ्राय करायचे, थोड्या वेळ अगोदर तुम्ही ते उन्हामध्ये ठेवून घेऊ शकतात किंवा मग असंच फ्राय करू शकतात. तर हे कडक झालेले पापड तर मी तुम्हाला फ्राय करून आणि रोस्ट करून दाखवले. सोबत मी तुम्हाला सॉफ्ट झालेले पापड देखील माझ्याकडे ते सुद्धा फ्राय करून दाखवत आहे. आता काही वेळेला ना आपण हे पापड जेव्हा स्टोर करतो तेव्हा हे असे सॉफ्ट होतात. तर इथे अजिबात घाबरायची गरज नाहीये. बटाट्याचे पापड असल्यामुळे हे असे सॉफ्ट होऊन जातात. जर तुम्हाला पुन्हा हे कुरकुरीत हवे असेल तर फ्राय करायचे थोडा अगोदर उन्हामध्ये, अगदी खिडकीत येणाऱ्या उन्हामध्ये सुद्धा तुम्ही एका प्लेटमध्ये काढून जर हे पापड ठेवले तर पुन्हा ॲज इट इज हे कडक होतात. आणि जरी हे सॉफ्ट असले तरी तुम्ही ह्याला फ्राय करू शकता. चला तर पाहूयात. तर तुम्ही ते पाहू शकता, हे आपले जेवढे नरम झालेले पापड होते ना ते सुद्धा छान फ्राय होतात. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हे कुरकुरीत नाही होणार तर हे पहा, टेस्टला सुद्धा अगदी तसेच लागतात. तर तुम्ही हे पापड पाहू शकता, हे किती तेलकट नाही, अक्षरशः कोरडे होतात. म्हणजे उडदाचे पापड आपले तेलकट राहतात, पण हे बघू शकतात किती ड्राय झालेले आहेत. तर आपले हे बटाटा पापड जे आहेत ते स्पायसी बटाटा पापड फ्राय आणि रोस्ट करून दोन्ही तयार आहेत. हे पापड खायला इतके चविष्ट आहेत की एकदा जर हे पापड तुम्ही खाल्ला तर उडदाचे पापड खाणं विसराल, इतके टेस्टी लागतात. आता मी तुम्हाला हे दोन्ही पापड दाखवते. हा सॉफ्ट झालेला पापड जो होता तो मी फ्राय केलेला आहे आणि हा कुरकुरीत पापड जो आहे तो फ्राय केलेला आहे. तर ह्या दोघांचेही क्रंच तुम्ही ऐकू शकता. हे पहा, दोन्हीही छान कुरकुरीत झालेले आहेत. त्याचबरोबर आपण दोन्ही पापड रोस्ट केले होते. हा सॉफ्ट झालेला पापड होता आणि हा आपण कुरकुरीत जे होते ते पापड आहेत. तर या दोघांचेही क्रंच ऐका. तर सुपर क्रिस्पी असे आपले हे बटाटा पापड तयार आहेत. तुम्हाला जर आपले हे स्पायसी बटाटा पापड ऑर्डर करायचे असेल तर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.